संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 1561 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग याप्रमाणे आहे. लटिके ते ज्ञान, लटिके ते ध्यान, जरी हरिकीर्तन प्रिय नाही. लटिकाची दंभ पातला दुकान, चाळविले जण पोटासाठी. लटिकेची केले वेदपरायण, जरी नाही स्पंदन प्रेमकथे. लटिके ते तप, लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. तुका म्हणे ऐसी गर्जती पुराणे, शिष्टांची वचने मागील आहे. याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून ओरिजिनल सुख, खरं सुख, खरं ज्ञान याबद्दल विवेचन केलेलं आहे. माणूस जो आहे त्या व्यतिरिक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातून त्याला सुख प्राप्त होत नाही. लटिके ते ज्ञान, लटिके ते ध्यान, जरी हरिकीर्तन प्रिय नाही. माणसाचं आयुष्य अत्यल्प आहे. अत्यल्प आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगायचं आहे, चांगलं कार्य करावायचं आहे. परंतु माणूस क्षुल्लक सुखासाठी, क्षुद्र सुखासाठी नाही ते उद्योग करून स्वतःला असमाधानी करत आहे. स्वतः दुःखाच्या खाईत स्वतःला लोटत आहे. लटिके ते ज्ञान, लटिके ते ध्यान, जरी हरिकीर्तन प्रिय नाही. परमेश्वर हा आनंदघन स्वरूपाचा आहे. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये समाविष्ट आहे. परमेश्वर म्हणजे आनंद घन, ते आपल्याला प्राप्त करावायचं आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी हरिकीर्तन, परमेश्वर त्या सुखाची माणसाला लालसा असली पाहिजे. हरिकीर्तन परमेश्वराबद्दल एकनिष्ठ भाव असला पाहिजे. त्या व्यतिरिक्त भौतिक सुखामध्ये जे वस्तू आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा त्यास दुय्यम स्थान दिलं पाहिजे. लटिकाची दंभ पातला दुकान, चाळविले जन पोटासाठी. आपण शुद्ध पवित्र राहिलं पाहिजे. आपल्यासाठी राहिलं पाहिजे, लोकांसाठी राहिलं नाही पाहिजे. सुख आपल्याला प्राप्त करायचं आहे, लोकांना प्राप्त करावायचं नाही. आपण सुखी झालास आपला परिसर सुखी होईल, आपले भोवतालचे लोक सुखी होतील. परंतु आपलं कार्य त्या दृष्टिकोनातून निर्मळ असलं पाहिजे. जे करतोय ते चांगलं केलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, निस्वार्थपणे काम केलं पाहिजे. ज्या कार्यामध्ये मला सुख मिळेल, समाधान मिळेल असं कार्य केलं पाहिजे. लटिकाची दंभ पातला दुकान, चाळविले जन पोटासाठी. शूद्र पोटासाठी लोकांना भुलवणं, लोकांना सांगणं, लोकांना आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पोटासाठी लोकांना काहीतरी सांगणं आणि आपला मतितार्थ, आपला स्वार्थ साधून घेणं हे अयोग्य आहे, असं या अभंगातून महाराजांनी वर्णन केलं आहे. लटिकेची केले वेदपरायण, जरी नाही स्पंदन प्रेमकथे. वेदपरायण केलेला आहे, वेद अभ्यास आहे. परंतु खरं परमेश्वर आनंदघन स्वरूपाचं जे सुख आहे ते त्या माणसाच्या मनात जर प्रचलित होत नसेल, उद्भवत नसेल, स्फुरत नसेल तर त्या वेद अभ्यासाला काही अर्थ नाही. लटिकेची केले वेदपरायण, जरी नाही स्पंदन प्रेमकथे. परमेश्वराची कथा सांगत असताना, परमेश्वराबद्दल व्याख्यान करत असताना, परमेश्वराची
चिंतन करीत असताना जर परमेश्वराचं मूळ स्वरूप त्या माणसामध्ये प्रचलित होत नसेल, स्फुरत नसेल, तर त्या ज्ञानाला, त्या वेदपारायणाला, त्या अभ्यासाला किंमत नाही. लटिके ते तप, लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. लोकांना दाखवण्यासाठी तप करायचं, लोकांना दाखवण्यासाठी जप करायचं, आळस निद्रा झोप आणि कथामध्ये जायचं, व्याख्यान ऐकायचं, आपल्या मनाविरुद्ध सर्व कार्य करायचं फक्त लोकांना दाखवण्यासाठी. अशा लोकांना खरं सुख प्राप्त होत नाही. ते जीवनभर स्वतःला फसवत राहतात. कथेमध्ये परमेश्वराचे ज्या ठिकाणी चिंतन चालू असतं, व्याख्यान चालू असतं, प्रवचन चालू असतं, तिथे जाऊन ते झोपा काढतात. मग झोपा काढायचं तर जायचं कशाला? ज्ञान आत्मसात करणे, परमेश्वराची भक्ती आत्मसात करणे हे महत्त्वाचं असताना लोकांना दाखवण्यासाठी कीर्तनात जातात, प्रवचनात जातात आणि ज्ञान ग्रहण न करता परमेश्वराचे गुणगान सांगणाऱ्या कथा न ऐकता ते लोकांना दाखवण्यासाठी जाऊन झोपी काढतात, ज्ञान ग्रहण करत नाही. म्हणजे प्रत्येक जे कार्य आपण करतो हे या ठिकाणी महाराजांनी रूपक सांगितलेलं आहे, परंतु प्रत्येक कार्य हे आपलं कीर्तन आहे, प्रवचन आहे. प्रत्येकाला जे कार्य दिलेलं आहे ते कार्य तळमळीने, आत्मनिष्ठेने, त्यात सखोल ज्ञान प्राप्त करून केलं पाहिजे. तरच ते कार्य परमेश्वराला समर्पित होतं, परमेश्वरास लीन होतं आणि ते कार्य चांगल्या प्रकारे सिद्धीत जातं. नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. हे प्रत्येकाला दिलेलं कार्य हे परमेश्वराचं कार्य आहे. ते कार्य चांगलं दर्जेदार झालं पाहिजे, चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. त्यासाठी त्याने त्यात जीव ओतला पाहिजे, प्राण ओतून ते कार्य केलं पाहिजे. करायचं म्हणून कार्य जे करेल ते कार्य सिद्धीत जात नाही किंवा ते परमेश्वराला पोहोचत नाही. न पोचल्यामुळे त्याला त्याची आत्मशुद्धी होत नाही, तो समाधानी राहत नाही आणि केलेल्या कार्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होत नाही, कार्य दर्जेदार होत नाही. नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. नाम परमेश्वराचं आवडत नाही, म्हणजेच परमेश्वराचं कार्य आवडत नाही, दिलेलं त्याला काम त्याला आवडत नाही, तर त्याची चित्तशुद्धी होत नाही. तुका म्हणे ऐशी गरजती पुराणे, शिष्टाचे वचन मागील आहे. हे तुकाराम महाराज या अभंगातून असं सांगतात की मी हे सांगत नाही, हे पुराणा म्हणून सांगितलेलं आहे. या प्रकारे हे जे कार्य आहे, जे माणसाला दिलेलं काम आहे, ते माणसाने चांगल्या प्रकारे दर्जेदारपणाने परमेश्वराला साक्ष ठेवून केलं पाहिजे. या प्रकारे या अभंगाचा असा मतितार्थ आहे की जे करायचं आहे तुम्हाला कार्य ते तळमळीने करा, मन लावून करा. कुणीही सांगते म्हणून कार्य करू नका. तुमचा मनाचा सेटअप, माइंडचा सेटअप तयार करा. माइंडचा सेटअप केल्यानंतर ते कार्य चांगल्या प्रकारे, चांगलं कार्य निवडा. वाईट कार्य निवडल्यास माइंडचा सेटअप होत नाही, कारण माइंड सेटअप हे चांगल्या कार्यामध्येच होऊ शकतं. वाईट कामामध्ये जरी माइंड सेटअप झालं तर काही कार्यानंतर, काही काम वाईट करल्यानंतर माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, माणूस काम चांगलं करू शकत नाही. आणि त्याप्रमाणे परमेश्वराने जी दिलेली बुद्धी आहे ती नष्ट होऊन माणूस अधोगतीला जातो, माणूस
सुखापासून दूर जातो, असं या अभंगाचा मतितार्थ आहे.